नमस्कार. तुमचा आवडता अथर्व पुन्हा एकदा तुमच्या भेटीला बऱ्याच दिवसांनी पुण्याच्या जवळ आणि पुण्याच्या मध्ये अशा एखाद्या कोड्यात पडल्यासारखं तुमचं ठिकाण आहे. पण हे तिथे आज आलो भेटीला. तुम्हाला जरा घेऊन जातो या ठिकाणी आणि मग आपण पुढचं बोलूया. निघालो आहे. सुरुवातीलाच चपला काढायला लागतात आधी आणि पायऱ्या चढायला सुरुवात केली. भर दुपारचं 11:15 ऊन आहे आता आणि आम्ही चालू केलं माझं प्रवास. पायऱ्या चढत चढत चाललो आहे आणि माझं आवडतं दैवत सुरुवातच आली. खूप छान प्रसन्न वाटलं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. छान सुंदर मूर्त्या, प्रसन्न मूर्ती, प्रसन्न वदन आहे त्याचा. उत्कृष्ट मूर्ती आहे. छान वाटतं बघायला. मूर्तीच्या दोन्ही बाजूला वरती पुढे जायचा जिना, हा उजवीकडचा, हा डावीकडचा. भारतातल्या कीप लेफ्टप्रमाणे डावीकडून पुढे चालायला सुरुवात केली. पुन्हा पायऱ्या चढताना थोडीशी हिरवळ, थोडीशी झाडं, मात्र उन्हाचा तडाखा चालूच. वरती आलो आणि पुन्हा एकदा नयनरम्य अशा मूर्तीसमोर खूप सुखद दर्शन झालं. हे आहेत देवों के देव महादेव, बरोबर पार्वती माता आणि बालगणेश. शिवलिंग खाली दिसते तुम्हाला. थोडीफार झाडं आहेत. छान सुरूचं झाडं कट करून ठेवलेली. बुद्धासारखी मूर्ती आहे, छोटीशी, ध्यानस्थ. इथे एरवी पाणी असतं, आज पाणी नाही आहे. पण जेव्हा पाणी असायचा तलाव फार सुंदर दिसतं. फार पूर्वी येऊन गेलो तर तलाव होता. पाणी नसल्यामुळे बहुतेक तिथे तुम्हाला मी दाखवू शकत नाही. नंदी बसली शेजारी. हे इथे आत काय हे मला कधी माहिती नव्हतं. नुकतंच ओझरते गेल्यामुळे ते कुतूहल अजूनही माझ्या मनात आहे की ह्या इथे आत काय. इकडून जावं का न जावं असा विचार करताना शेवटी जायचं ठरवलं आणि आत शिरलो. थोडंसं इकडे करत आत गेलो. काय असेल आतमध्ये हा विचार चालूच. डोक्यामध्ये विचारांचा भोंगा घेऊन आत शिरताना आतमध्ये फक्त स्ट्रक्चर, थोडंसं कामकाजाचं मटेरियल, अजून कामकाज चालू आहे, पूर्ण झालेलं दिसत नाही आहे. त्यामुळे आत काहीतरी भव्य दिव्य असेल का अशी कल्पना करून आलेला मी थोडासाच निराश. परत या दारातून बाहेर पडताना नैराश्य झटका लागलं. कारण जर पायऱ्यांकडे लक्ष दिलं नाही तर कपाळ मोक्ष मात्र नक्की. बाहेर येऊन पुन्हा एकदा परत महादेवांकडे बघितलं. देवा नुसती एक चक्कर, पण त्यानिमित्ताने प्रदक्षिणा झाली असं म्हणायचं. नमस्कार केला आणि पुढे काय दिसतंय यासाठी चालण्याचा परत पायांना गती दिली. थांबून एकदा जवळून त्याचा दृश्य बघण्याचा मोह मलाच आवरला नाही. दिसतंय तुम्हाला किती ऊन आहे. पण शेवटी असं आहे की थोडा चटके घेतल्याशिवाय जेव्हा हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, असं जेव्हा पायाला चटके तेव्हाच मिळतं काहीतरी सुंदर. या मंदिराच्या आसपास सुविचाराच्या पाट्या आहेत. खूप छान छान सुविचार आहेत. त्यानंतर दाखवायचा प्रयत्न करतो त्या मुद्दा मी असं म्हणेन की तुम्ही ते सुविचार बघा. मला तर आवडले. मी सगळ्याच पाट्या दाखवणार नाही असं मी आता ठरवलं. नंदी
सुंदर सिद्धेश्वराची मूर्ती, सिद्धेश्वर मंदिर म्हणजे पूजा अर्चा चाललेली आहे. संगमरवरी फरशा बसवण्याचं काम चाललं होतं. पायऱ्यांचं काम चाललं आहे, त्यामुळे पॉलिशिंगचा आवाज वगैरे सगळं तुम्हाला आला असेल. आणि सायन्स प्लीज आता हे असं आहे, सायन्स प्लीजच्या कामगारांसाठी नाही, पण कामच चालू असण्याचा आवाज येणार थोडं त्यांना माग. आपण फरशा आठवण्यासाठी पुढे जाऊया. खूप छान सुविधा आहेत तिथे, तेही बघितलं. दुसऱ्या मंदिरापाशी, त्याच आवारातलं आता येतो आपण दुसऱ्या मंदिरापाशी. पाण्याची पिण्याची सोय त्यांच्या भाषेत प्याऊ, पिण्याचे पाणी. 12:05 झाली, ऊन आणखीन वाढलं. ते तुम्हाला कळलं असेल, माझ्या चालण्याचा स्पीड हा थोडा वाढायला लागला. पाय जरा लवकर चला असं म्हणत जातं. आजूबाजूला छान झाडे त्यांनी डेव्हलप करत आहेत, नीट लावून ठेवले. आत्ता पाट्या आहेत सुविचारांचा. सगळ्या पाट्या मी दाखवणार नाही, मागाशीच म्हटल्याप्रमाणे ते वाचल्याला फार छान वाटलं. आणि त्यापेक्षा तुम्हाला पण काहीतरी आल्यावरती नवीन बघायलासारखं समाधानी मिळेल. दर्शन घेऊन भक्त बाहेर पडतात आणि हा भक्त आत चालला. हे मंदिर आहे. वरची नक्षी बघून घ्या. झुंबर पण छान आहे, कोरीव काम चांगलं केलं. तर हे मंदिर आहे आपल्या सगळ्यांचे पूजनीय आहे, साईबाबा. श्रद्धा आणि सबुरी ज्यांचं वाक्य आहे, ते साईबाबांचं दर्शन सबुरीनेच घेतलं. तेवढंच जरा पायाला गारवा मिळाला, कारण पुन्हा उतरलो पुन्हा एकदा ह्या उन्हात. उजवीकडे थोडीशी झाडं, कुंड्या, सुविचारांच्या पाट्या, त्यातून चालत थोडंसं सावली बघायची, पायाला गारवा करून घ्यायचा. एक पाटी, दुसरी, तिसरी, 8 पाट्या होत्या. सगळं दाखवलं नाही. हा एक अवतार आहे, हॉल असं म्हणलं जातं. इथे 2000 माणसं एका वेळी बसू शकतात. सत्संग, प्रवचन असा एक संस्था. सावलीचा फायदा घेत, माफ करा मला, थोडं माझे पण पाय चटके बसल्यामुळे असा सावलीचा फायदा घ्यावा लागतो. पुढे चालताना पुढे काय असा प्रश्न पडेल तुम्हाला. मला पडला होता, पण लांबून थोडीशी नजर चांगली असल्यामुळे मला दिसलं आणि तुम्हाला जाणवलं की माझे पायाला ओढीने पडत आहेत. सावली असली तरी पुढे ऊन आहेच, पण पुढचं जे दाखवायचं आहे त्याच्यावर फार प्रचंड, फार मोठी. त्यामुळे पायांना पुन्हा एकदा गती. ऊन वाढलेलं आणि पायांचं पडायचं प्रमाण आता बहुतेक सौर ऊर्जेमुळे माझ्या पायांना गती प्राप्त झाली. छोटीशी बाग, छोटीशी झाडं, मध्ये मात्र कुठेच सावली नसल्यामुळे चटके घ्यायलाच पाहिजेत, हा इथला नियम. नाहीतर मग संध्याकाळी यायचं. गोशाळा, ते गोशाळा आहे. आणि मी ज्या ओढीने आलो होती, कृष्णाची गाईबरोबरची मूर्ती.
पाथ शिरतोय. डावीकडे गोमाता, बाहेर पाटी लिहिली होती, गोवों को चारा खिलाइए पुण्य कमाइए. एकटंच असल्यामुळे मी फोटो व्हिडिओ करताना मी चारा घालताना दाखवलं नाही. छोटीशी बाग, पांढरी फुलं, कुंदा, वेली मोगरा अशी होती. बसायला थोडीशी सोय आहे. ॲडव्हायजेबल की मी सुचवीन तुम्हाला की संध्याकाळी तुम्ही या, इथे छान वाटेल तुम्हाला. गोशाळेतून बाहेर पडलो, थोडीशीच आहे गोशाळा बघायला, पण फार छान वाटतं. संध्याकाळला जर हवा असेल तर आणखीन सुंदर वाटेल. आणि आता म्हणूया जय श्रीकृष्ण.